आदरणीय शरद पवार साहेब आणि मी राज्यातल्या अनेक संस्थांच्यावर पदाधिकारी म्हणून काम करतो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पवार साहेब अध्यक्ष आहेत, मी उपाध्यक्ष आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या काही प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करायची होती आणि त्याच्यासाठी मी वेळ मागितली होती. ती आज सकाळी 9 वाजता साहेबांनी मला वेळ दिली होती. त्याचबरोबर आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा मॅनेजिंग काउन्सिलचा मेंबर म्हणून मला काही प्रश्नांची त्यांच्याशी चर्चा करायची होती. या दोन्ही संस्थांच्या संदर्भामध्ये चर्चा त्यांच्याशी करण्यासाठीच आज भेट होती. आणि त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब हे नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यासाठी गेले अनेक वर्ष सतर्क राहिलेले आहेत. त्यांनी या क्षेत्राचं नेतृत्व केलेलं आहे. आज राज्यामध्ये कांद्याच्या संदर्भातला, कांद्याच्या भावाच्या संदर्भातला प्रश्न आणि त्याचबरोबर आगामी येणारा जो साखर म्हणजे हंगाम आहे, त्या हंगामामध्ये शुगर इंडस्ट्रीच्या समोरचे काही प्रश्न, अशा 2 प्रश्नाच्या संदर्भात चर्चा झाली. परवा दिल्लीला माननीय श्री अमित शहा साहेब, शिवराज सिंग चौहान साहेब, प्रल्हाद जोशीजी, माननीय केंद्रीय मंत्री, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आमच्या नेत्या आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार याही त्या बैठकीला उपस्थित होत्या दिल्लीच्या, आणि मीही त्या बैठकीला उपस्थित होतो. तर त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आणि साखर व्यवसायाच्या वतीनं जे काही डेलिगेशन माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं होतं, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी या सर्व प्रश्नाच्या संदर्भामध्ये चौकशी केली आणि त्याचीच चर्चा आज आदरणीय साहेबांना सांगितली. दिल्लीमध्ये आता परवाची मीटिंग झाल्याच्या नंतर माननीय अमित शहा साहेबांनी कांद्याच्या संदर्भात आणि शुगर इंडस्ट्रीच्या अडचणीच्या संदर्भात आम्ही 10 दिवसामध्ये निर्णय घेतो असं म्हटलं होतं. तर 10 तारखेपर्यंत तो निर्णय येईल असं मला वाटतं आहे आणि त्याच्यासाठी केंद्रामध्ये वेगवान हालचाली सुरू आहेत. तर त्याही प्रश्नांचं ब्रीफिंग आदरणीय पवारसाहेबांना दिलं, कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षात या शेतकरी, शेतमालाचे भाव, मग कांदा असेल, ऊस असेल, बाकीची पिकं असतील, याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांनी लक्ष घातलं होतं. साहेबांच्या प्रकृतीच्या कारणामुळं त्यांच्यावर काही मर्यादा आल्या होत्या. त्यावेळेला माननीय अजितदादांनी त्याच्या संदर्भामध्ये लक्ष घातलेलं होतं. तेच या क्षेत्राचं लिडरशिप करायचे. आम्ही सगळे एकत्रितपणानं सहकारी चळवळ, शेतकरी आणि सामान्य माणूस याच्या संदर्भामध्ये आम्ही जी चर्चा करून निर्णय घ्यायचो, योग्य त्या फोरमवर हे विषय मांडायचे. तर त्याच्या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांना सगळी माहिती दिली. त्यांना एक विचारलं, तुम्हाला आणखीन काही आम्हाला याच्यामध्ये सुचवायचं आहे का? तर एवढी बोलणं झालं आहे. याच्यापेक्षा दुसरं कुठल्या विषयावर बोलणं झालेलं नाही. आज विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अवघे 3 तास शिल्लक राहिलेले आहेत. या अनुषंगानं शरद पवार यांच्या काही लोकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात किंवा आता जी काही परिस्थिती आहे या संदर्भात काही बोलणं झालं का? असं आहे की आम्ही ज्यावेळेला या संस्थांच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये भेटतो त्यावेळेला आम्ही राजकारणाची चर्चा अजिबात करत नाही. तेही मला काही विचारत नाही. मी स्वतःहून त्यांना काही राजकीय विषयाच्या संदर्भामध्ये बोलत नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याचा प्रश्न नव्हता आणि तो विषय आमच्या दोघांच्या बाजूने तिथं निघाला नाही. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पुण्याची अधिकृत जागा आहे, तिथे विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु प्रदीप कंद यांनी देखील माहितीमध्ये बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. तुमचा प्रदीप कंद यांच्याशी काही संपर्क झालेला आहे का? ते उमेदवारी अर्ज माघारी घेणार आहेत का? हो, प्रदीप कंद यांच्यासोबत माझा सातत्याने संपर्क आहे. आत्तासुद्धा 10 मिनटापूर्वी त्याच्याशी मी बोललेलो आहे आणि
आदरणीय सुनेत्रा वहिनी देखील त्यांच्याशी बोलणार होत्या. त्यांचं जर बोलणं झालं असेल, CM साहेबांचं त्यांचं बोलणं झालं असेल, तर माझी खात्री आहे की पक्षाने एकदा त्यांच्या सांगितल्यानंतर प्रदीप कंद हे अर्ज ठेवतील असं मला वाटत नाही. ते बंडखोर राहणार नाहीत. पण 3 वाजेपर्यंत आपण वाट पाहू. 3 वाजेच्या नंतर मला अशी अपेक्षा आहे की ते सहकार्य करतील आणि मग ही निवडणूक आणखीन सोपं करायला मदत होईल. महाराष्ट्रामध्ये विधान परिषद काल भलेही प्रदेशाध्यक्षांनी सगळीकडे दावे केलेले, पण अंतर्गत काही ठिकाणी बंडखोरी राहील असा एक अंदाज वर्तवला जातो. असं आहे की आता ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जरी फॉर्म भरले तरी आजपर्यंत आपला हा सगळा अनुभव आहे की शेवटच्या मिनिटाला बहुतेक लोकांची समजूत काढून त्याच्यामध्ये माघार घेतात. आता 3 वाजेपर्यंत वेळ आहे. प्रयत्न सगळ्याच पक्षांच्या वतीने चालू आहेत की अधिकृत उमेदवारांनाच निवडून आणलं पाहिजे. तर मला असं वाटतं आपण 3 वाजेपर्यंत वाट पाहू आणि मला विश्वास आहे की अशी काही बंडखोरी कोणी करणार नाही. सर्व उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. सर, आमदार रोहित पवारांनी एक महायुतीवरती अर्थातच टीका केलेली आहे की या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा ज्या आहेत त्या 50-50 कोटीला कुठेतरी विकल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीचा थेट आरोप त्यांनी काल आंदोलनातून केलेला होता. नाही, असं काही मी त्यांचं कुठलं वक्तव्य ऐकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही. परंतु हा प्रश्न उपस्थित होत नाही, कारण ज्या वेळेला एवढं भक्कम बहुमत बाजूने आहे सगळ्याच पक्षांचा, महायुतीच्या तिन्ही पक्षांचं एकत्रित बहुमत आहे, त्यामुळं असं हा प्रश्न येत नाही. उमेदवार कोण द्यायचा, काय द्यायचा याच्या संदर्भात कोर कमिटी चर्चा करते, वरिष्ठ नेते बसून चर्चा करतात, त्याच्यातून उमेदवारी ठरते. बाकीच्यांनी त्याची अंमलबजावणी करायची असते. त्यामुळे असा काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही. तुम्ही शरद पवारांची पिढी शेतीच्या मालासंदर्भामध्ये चर्चा केली सांगतात, मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाकडून आंदोलन सगळीकडे होताना पाहायला मिळतं. असं आता पक्ष आहे, पक्षाची भूमिका वेगळी आहे. शेतकऱ्यांच्यासाठी सत्तेत असतात त्यावेळेला पवारसाहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात निर्णय घेत असतात, पुढाकार घेत असतात. आता परिस्थिती वेगळी आहे आणि पक्षाचं धोरण म्हणून मग काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी असेल तर त्यांच्याकडून आंदोलन हा त्यांचा एक उभाठा असेल, त्यांचा आंदोलनाचा एक भाग आहे आणि ते करतात. ते काही वावगं आहे असं काही मानायचं काही कारण नाही. आणि आंदोलनं चालू आहेत म्हणून चर्चाच होऊ नये असं पण नाही. सर, 8 तारीख राज्यसभेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आपल्याकडे एक जागा रिकामी आहे. त्याच्या संदर्भात कधी बैठका होतील, काय पुढे? याच्या संदर्भात मला सांगता येणार नाही, परंतु आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार याबाबतचं मीटिंग बोलवतील आणि मग ती मीटिंग झाल्यानंतर सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर आमचं पक्ष नेतृत्व त्याच्या संदर्भातला वरिष्ठ नेते सगळे निर्णय घेतील. सर, पक्षातल्या इच्छुक खूप होते खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात, खास करून पुण्यामध्ये अनेक जणांनी दावा केलेला होता. तर आता मात्र ह्या सगळ्या इच्छुक उमेदवारांची जी नाराजी आहे ती दूर झालेली आहे का? असं आहे की इच्छुक उमेदवारांची नाराजी फक्त त्या वेळेपुरती असते जर एखाद्याला नाही संधी मिळाली. पण शेवटी चर्चा केल्याच्या नंतर आमचा हा अनुभव आहे की सगळे लोक पक्षाच्या पाठीमागे उभे राहतात आणि किती इच्छुक असले तरी ते सगळे लोक पक्षासाठीच काम करतील. तो काही प्रश्न येत नाही. असं आहे की परवा दिल्लीला जी मीटिंग झाली त्या दिल्लीच्या मीटिंगमध्ये राज्य सरकारच्या वतीनं, शुगर इंडस्ट्रीच्या वतीनं जे काही प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतले आहे त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने पण त्याचं एक निवेदन किंवा एक कम्युनिकेशन दिलेलं आहे केंद्राला. आणि कांद्याच्या प्रश्नावरसुद्धा एक राज्य सरकारने आपली मागणी नक्की काय राज्याला पाहिजे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामुळं
त्याच्या कॉपीज ज्या आहेत त्या पब्लिक डोमेनमध्ये आहेत. त्याच पवारसाहेबांना दिल्या. त्यांना ही विनंती केली की आपल्या आणखीन काही सजेशन असतील तर आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या दिशेने सुद्धा प्रयत्न करू. सर, आता तुमच्या भेटीमध्ये राजकीय अर्थ अन्वयार्थ काढले गेलेले दिसतात का? पवारसाहेबांच्या भेटीचे तुमच्या सकाळच्या लगेच राजकीय अर्थ काढले गेले? याला काही राजकीय अर्थ नाही. मी अतिशय स्पष्ट सांगितलेलं की ही बैठक किंवा ही भेट फक्त आणि फक्त संस्थात्मक प्रश्नाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात, शुगर इंडस्ट्रीच्या प्रश्नाच्या संदर्भात एवढीच होती. आणि आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो त्या वेळेला ज्या विषयाशी संबंधित बैठक आहे तेवढंच विषय आम्ही चर्चा करतो. दुसरी चर्चा मला काही करायचा अधिकार पण नाही आहे. पक्षनेतृत्वाने सांगितलं तर एखादी गोष्ट वेगळी, परंतु आज काही तसा प्रश्न नाही आहे. त्यामुळं काही अन्वयार्थ काढायचं काही कारण नाही. इट इज व्हेरी क्लिअर.